राजश्रीज रेसिपी मराठी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप 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 स्वागत। आज आपण बनवणार आहोत एकदम मस्त झकास आणि पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात खायला एकदम भन्नाट कांद्याची भजी। व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपी थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी एक खास टिप देणार आहे जी तुमची भजी कुरकुरीत आणि एकदम चविष्ट बनवेल। चला तर मंडळी, आधी पाहूया आपल्याला लागणारं साहित्य। 1 कप बेसन पीठ, 3 मध्यम आकाराचे कांदे, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, थोडीशी कोथिंबीर, अर्धा चमचा ओवा, चवीनुसार मीठ। हे सगळं साहित्य अगदी घरातच असतं, त्यामुळे काही स्पेशल लागणार नाही। सर्वात आधी कांदे सोलून बारीक चिरून घ्या। पातळ स्लाइसेस हवेत, म्हणजे भजी छान कुरकुरीत होतील। आता हे चिरलेले कांदे एका बाउलमध्ये काढून घ्या। आता या कांद्यामध्ये बेसन, तिखट, हळद, ओवा असा हातावर चोळून घ्यायचा, कारण असा छान वास येतो, भजी पण खमंग लागते। कोथिंबीर, चवीनुसार मीठ घाला। हाताने सगळं छान एकत्र करा, असं एकजीव करून घ्या। थोडंसं पाणी टाका, पण फार नाही, कांद्याचं स्वतःचं पाणी सुटतं। मिश्रण घट्ट आणि चिकट असावं। पहा, असं एकदम परफेक्ट मिश्रण झालं पाहिजे, न खूप सैल न खूप घट्ट। आता कढईत तेल गरम करायला ठेवा। पुरेसं तेल तापलं की भजी सोडायची वेळ आली। थोडं थोडं मिश्रण घ्या आणि सावकाश तेलात सोडा। गॅस मध्यम आचेवर ठेवा, म्हणजे भजी बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ होते। जेव्हा भजी सोनेरी रंगाची आणि खमंग वास देऊ लागतात, तेव्हा समजायचं झाली तयार आपली कांद्याची भजी। आता टिश्यू पेपरवर काढून घ्या। आणि आता परत एक आणखीन घाणा काढून घेऊया। किती सुंदर दिसते भजी। पहा मंडळी,
काय सुंदर खुशखुशीत भजी झाली आहेत. गरमागरम कांद्याची भजी आणि त्यासोबत गरम चहा. ही जोडी म्हणजे पावसातलं किंवा हिवाळ्यातलं स्वर्गीय सुख. आणि आता माझी खास टिप आहे, जर तुम्हाला भजी अजून कुरकुरीत हवी असेल तर मिश्रणात 1 चमचा तांदळाचं पीठ घाला. मग बघा कुरकुरीतपणाचा धमाका. तर मंडळी, ही होती आपली झकास कांद्याची रेसिपी. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही भजीसोबत काय खातात. आणि जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, कारण पुढच्या व्हिडिओत येतोय आपण भन्नाट रेसिपी सोबत. भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत आनंदाने स्वयंपाक करा आणि स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घ्या.